बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर बघा त्यामध्ये बॅट्समन पदासाठी जी तुमची स्किल टेस्ट आहे त्याची काय काय त्यांना अर्हता आहे, ती चाचणी कशी घेण्यात येणार आहे याचा परिपत्रक आहे. तर बघा तुम्हाला समोर दिसतंय, वरती सगळ्यात दिलेले आहे बघा विषय बॅट्समन पदासाठी अर्हता चाचणी घेण्याबाबत. बरोबर, त्यांनी काय सांगितलेलं आहे, उपरोक्त विषयानुसार अनुसरून खालील नमूद घटक प्रमुख यांना कळवण्यात येते की महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मध्ये नियम क्रमांक 4 मधील क मध्ये बॅट्समन पदासाठी खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासाठी पहिला कॉलम काय आहे, बँड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बँड पथकातील वाद्यांची माहिती असणे आवश्यक व वाद्य वाजविण्याचा अनुभव असणे आवश्यक राहील. बरोबर, त्यात काय दिले अजून, बँड पथकाची चाचणी घेण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंबण्याबाबत व त्याप्रमाणे उमेदवारांची अर्हता चाचणी म्हणजे कौशल्य चाचणी क्रमानुसार घेण्याबाबत सूचित करण्यात येत आहे. बरोबर, त्यांनी बघा अनुक्रमे दिलेले आहे. कौशल्य चाचणी जी आहे त्याचा जो प्रकार आहे तो अनुक्रमे तीन तीन पद्धतीने घ्यायला लावलेली आहे. त्याच्यातली पहिली काय आहे, पहिला टप्पा वाद्यवादन, म्हणजे जी काही प्रॅक्टिकल तुम्ही वाजवत आहात, मार्च असेल किंवा तुम्ही एखादं गाणं असेल किंवा जे तुम्ही स्केल वगैरे केलेलं असेल त्याला तुम्हाला 50 मार्क दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही जे वाजवताय त्याला 50 मार्क आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे वेस्टर्न लँग्वेज आहे, बरोबर, पाश्चात्य म्हणजे वेस्टर्न लँग्वेज वाद्याची, त्या संगीताचं ज्ञान असणं तुम्हाला आवश्यक आहे. त्याचे पण तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्याला पण टोटल 25 गुण दिलेले आहेत. बघा, आणि जो तिसरा टप्पा आहे स्वर ज्ञान म्हणजे स्वर ओळखणे, ते तुम्हाला काय सांगतील की तुम्हाला ते एखादा स्वर सांगतील आणि तो तुम्हाला वाजवायला लावतील किंवा तुम्हाला तो स्वर वाजवून दाखवतील आणि सेम स्वर तुम्हाला तुमच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये वाजवून दाखवावं लागेल, असं पण होईल. तर ते तुम्हाला वाजवता येणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि हे स्वरज्ञान ओळखण्यासाठी तुम्हाला किती गुण दिलेले आहेत, 25 गुण. अशी टोटल तुम्हाला 100 गुणांची चाचणी दिलेली आहे, जे मी तुम्हाला पहिलेपासून सांगत आलेलो आहे. जे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की आपण 100 गुणांची चाचणी होणार हेच सांगितलेलं आहे मुलांना. बरोबर, त्यामध्ये आता काय लिहिलं आहे बघा खाली, सदरची चाचणी घेताना एक समिती गठीत करण्यास यावी. सदर समितीमध्ये पोलीस उपायुक्त म्हणजे DCP लेवलचे जे अधिकारी आहेत ते, त्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या बँड पथकातील अधिकारी किंवा राज्य राखीव पोलीस बलगट म्हणजे जे SRPF आहे, त्या SRPFच्या गटमधील बँड पथकातील एक पोलीस अधिकारी किंवा पोलीस बँड पथकामधील पोलीस निरीक्षक अथवा पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PI किंवा PSI अशा अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार सदरची अर्हता चाचणी घेण्यात यावी, असं त्यांना सूचित केलेलं आहे. त्यानंतर बघा खाली काय दिलं आहे त्यांनी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे, समजून घ्या. सदरची जी तुमची अर्हता चाचणी आहे त्याचे जे गुण तुम्हाला मिळणार आहे ती तुमच्या गुणवत्ता यादीमध्ये त्याचा विचार करणार नाही आहेत. पण बघा त्याच्यात पुढे दिलेलं आहे, पण सदरची चाचणी 100 गुणांची असून त्यापैकी उमेदवारास कमीत कमी 50 गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुम्हाला 50 गुण मिळवणे आवश्यक असणार आहे, हे लक्षात घ्या. बघा हा जो GR आहे हा GR 25/6/2024लाच निघालेला आहे. आणि तुमची आता बँड हा GR निघाला, याचा अर्थ तुमची बँडची जी टेस्ट आहे स्किल टेस्ट, ही स्किल टेस्ट पण तुमची आता लवकरच होणार आहे. तर आता कोणीही घाई गडबडीत काही पण करू नका, व्यवस्थित विचार करा. त्यांनी स्किल टेस्ट कशी होणार आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या स्किल टेस्टवरती तुम्हाला काय काय करायचं आहे प्रिपरेशन हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे. बऱ्याच मुलांनी ह्यानुसार स्किल टेस्टचा जो आहे तो पॅटर्न आम्ही सांगितल्याप्रमाणे अवलंबला आहे. पण ज्यांनाही कळलेलं नव्हतं त्यांना परत सांगतोय की ही जी स्किल टेस्ट आहे ही याचप्रमाणे होणार आहे. ज्याला असं वाटत असेल की मला खूप चांगल्या प्रकारे वाजवता येतं, पण त्याला फक्त त्या 50 पैकीच गुण मिळतील. पण पूर्ण जरी 50च्या 50 मिळाले तरी पण तुम्हाला फक्त 50च गुण मिळतील, हे लक्षात घ्या.
पण बाकीचं तुम्हाला जे आहे वेस्टर्न लँग्वेज ती पण आली पाहिजे, स्वर पण ओळखता आले पाहिजे. आलं लक्षात? त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला जर पेपरमध्ये बसायचं असेल तर तुम्हाला किमान 50 गुण आवश्यक आहेत. ओके. तर आता यानुसार आपण काय केलेलं आहे, एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे, जी उद्यापासूनच चालू होणार आहे. उद्या संध्याकाळपासूनच ती बॅच चालू करतोय मी. तर ती बॅच आहे वेस्टर्न लँग्वेजची. ज्या मुलांना आवश्यकता आहे त्या मुलांनी ही बॅच जरूर मला फोन करा. खालील दिलेल्या नंबरवरती मला एक फोन करा. त्यामध्ये तुम्हाला जी वेस्टर्न लँग्वेज आहे ती बेसिकपासून शिकवली जाईल. त्याचा जो टाईम पिरियड असेल तो किमान 10 ते 12 दिवसामध्ये ती मी तुमची पूर्ण करून देणार. त्यानंतर परत तुमची रिव्हिजन होणार आणि पूर्ण परफेक्ट तुमची करून देणार, जेणेकरून तुम्हाला जी काही स्किल टेस्टमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील वेस्टर्न लँग्वेजचे, त्याचा तुम्हाला कुठलाही प्रश्न अडणार नाही. अशा पद्धतीचा आपण करून घेऊया. ओके. ज्यांना कोर्स करायचा असेल त्या मुलांनी नक्की मला संपर्क साधावा खाली दिलेल्या नंबरवरती. ओके. चला, बाय.